हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बेबी विराज चॅनल। हा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीमधला सेकंड पार्ट, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत जंगल सफारी। जंगल सफारी करताना आपल्याला वेगळ्या स्पॉटवर यावं लागतं आणि याच्यासाठी तुम्ही एकतर रिक्षा पकडू शकता, त्याच्यासाठी तुम्ही पैसे खर्च करायचे 30 रुपये, किंवा मग तुम्हाला जर हवं असेल तर फ्री ऑफ कॉस्ट बस पण असते, पण एक 5 मिनिटासाठी थांबावं लागते कारण की पूर्ण बस भरेपर्यंत ती निघत नाही। जंगल सफारीमध्ये आपल्याला इथे बग्गी मिळते कारण जंगल खूप मोठं आहे। अशा प्रकारे गाडी अवेलेबल होते जेव्हा आपण तिकीट्स बुक करतो आणि नंतर ही फ्रीमध्ये असते। एका स्पॉटवरून दुसऱ्या स्पॉटवर, कारण काही ठिकाणी रेप्टाइल्स आहेत, काही ठिकाणी प्रॉपर बर्ड्स आहेत, काही ठिकाणी फक्त वाइल्ड ॲनिमल्स आहेत, काही ठिकाणी फक्त पाण्यामधल्या जे फिश वगैरे असतात वेगवेगळ्या प्रकारचे, त्या सगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला एका स्पॉटवरून आणि त्यांच्या नैसर्गिक जे काही घर असतात त्या पद्धतीनेच हे सगळे स्पॉट्स बनवलेले आहेत। खूप छान मेंटेन केलेलं आहे आणि इतकं ऊन असूनसुद्धा तिथे खूप सारे गर्दी होती। प्रत्येक प्राण्याला असं वाटणारच नाही की आपण कुठेतरी केजमध्ये आहोत किंवा आपल्याला काही वेगळं त्यांना बांधल्यासारखं नाही वाटत। मोकळी जागा आहे भरपूर आणि काच आहे, प्रॉपर मेंटेन केली आहे। त्या काचेमधून आपल्याला ते दिसतात पण त्यांना आपण दिसत नाही। आणि काही ठिकाणी प्रॉपर AC वगैरे आहेत, जे लिझार्ड वगैरे जिथे ठेवलेले आहेत, म्हणजे क्रोकोडाईल्स वगैरे, त्या ठिकाणी फक्त थोडंसं AC वगैरे पण आहे। त्यांचं ॲटमॉस्फिअर त्यांच्यासाठी क्रिएट केलं आहे। इथे मंकीज आहेत, मोठमोठे झाडं आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली पाण्याची सोय आहे आणि या झाडांवर मस्तपैकी हे मंकीज बसतात। आणि प्रत्येकाच्या ना आपल्या आपल्या हॅबिटनुसार, म्हणजे आपल्याला माहिती की मंकीज कसे असतात, थोडे मिस्चीव, म्हणजे थोडेसे असे काहीतरी मस्तीखोर करणारे, ते सेम तसेच होते। आणि इथे नंतर आम्ही बघितलं ते म्हणजे वेगवेगळे प्रकारचे पॅरेट्स होते, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मोर बघितले। इथे बघा प्रॉपर ओपन एरिया आहे आणि याच्यामध्ये शहामृग वगैरे मोठे मोठे प्राणी याच्यामध्ये आहेत। जिराफ आहे एका ठिकाणी, झेब्रा आहे एका ठिकाणी। तर हे जे आहेत ना, हे असे क्राउडेड नाही आहे किंवा मग इथे जे आहे बांधलेलं नाही आहे, असं प्रॉपर ओपन स्पेस आहे आणि भरपूर असे छान शेड बनवले आहे। त्यांना पिण्यासाठी पाणी बनवलेलं आहे। इथे तुम्हाला झेब्रा पण दिसू शकतो, कॅमल्स पण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जातीचे आपण ज्याला म्हणतो ना, त्या सगळ्या प्रकारचे इथे आहेत। आणि हे खूप छान, कारण की खूप ऊन होतं त्यामुळे तेही बाहेर येत नव्हते। बऱ्याच ठिकाणी तर काही ॲनिमल्स हे फक्त झोपलेले होते, कारण की प्रचंड ऊन असल्यामुळे तेही बाहेर येत नाही। मग जसं जसं ऊन कमी होतं मग तसं हळूहळू ते शेडमध्ये यायला सुरुवात होतात। तर अशा पद्धतीने हट आहे, ग्रीनरी भरपूर आहे आणि आपल्यासाठी सुद्धा पाण्याची सोय आहे। जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, काही ठिकाणी AC लावलेले आहेत, तर हे आहे जिथे साप आहे, रेप्टाइल्स ठेवलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता किती डेंजरस वाटतं आणि त्यांना असं वाटतं की कोणी आहे, पण ॲक्च्युली त्यांना आपण दिसतच नाही, आपल्यालाच फक्त ते खूप क्लिअरली दिसतात। आणि छोट्या मुलांसाठी तर खरंच खूप मॉलमध्ये वगैरे जाण्यापेक्षा असे काही झू जर मुलांना दाखवले, आणि स्पेशली जे स्कूल गोईंग मुलं आहेत, ज्यांना यातलं कळतं सुद्धा की रेप्टाइल्स म्हणजे काय, डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे काय, किंवा पाळीव प्राणी म्हणजे काय, पेट ॲनिमल्स, ह्या सगळ्या गोष्टी जर मुलांना दाखवलं ना, तर त्यांना थोडंसं नॉलेज पण मिळतं। त्याचबरोबर त्यांची राहतात कसे, खातात काय, ही सगळी इन्फॉर्मेशनसुद्धा तिथे लिहिलेली आहे। कुठल्या जातीचे, कुठून आणले आहेत, हे सुद्धा तिथं भरपूर गोष्टी लिहिलेल्या आहेत। त्यानंतर वाईल्ड सेक्शनमध्ये आम्ही आलो, ज्याच्यामध्ये हे सगळे वाईल्ड ॲनिमल्स होते। आम्हाला फक्त सिंह दिसला, पण तो सुद्धा झोपलेला होता। आणि व्हाईट टायगर्स पण आहे इथे। आणि हे कारण की खूप ऊन असल्यामुळे ते काय होत होतं, थोड्या वेळासाठी बाहेर यायचे, पाणी प्यायचे, पाण्यात खेळायचे, पुन्हा निघून जायचे। आणि त्यांच्यासाठी खूप छान असं मेंटेन केलेलं होतं आणि त्यांना असं वाटणार पण नाही की आपण वेगळ्या ठिकाणी आहोत। इथे बघू शकतात तुम्ही हिपोपोटॅमस पण आहे। प्रत्येकजण असं आपल्याला दरवेळेस दिसेल असंच नाही, काही आम्हाला दिसलेत, काही गोष्टी नाही दिसल्या। तर स्पेशली आम्हाला लायन नाही दिसला होता, पण तो खूप रेअर दिसला। त्यानंतर पुन्हा आम्हाला बग्गीमध्ये बसावं लागलं आणि पुन्हा दुसऱ्या ठिकाणी आम्ही गेलो। तिथे सुद्धा खूप इझिली आपल्याला 10 ते 12 जण एका बग्गीमध्ये मावू शकतो, अशा पद्धतीने ती गाडी आहे आणि रिलॅक्समध्ये आहे। आपल्याला स्वतःला सुद्धा पाणी पिण्याची सोय आहे, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थंड पाणी पिऊ शकता। फिल्टर वॉटर आहे आणि प्रत्येक स्पॉटवर आहे, त्याच्यामुळे इतक्या उन्हामध्ये फिरून सुद्धा असं कधी वाटणार नाही की अरे आपल्याला तहान लागली किंवा काय।
आता आलो होतो आम्ही बर्ड सेक्शनमध्ये. बर्ड सेक्शनमध्ये सुद्धा इथे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स बघायला मिळाले. डक्स होते, स्वॅन होते, क्रोकोडाईल्स होते. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता मोठा तलाव आहे असा, आणि वरती खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स होते. आणि ते बर्ड्स इतके आवाज करत होते की मला ते म्यूट करावं लागलं, नाहीतर मी काय बोलते हे सगळं ऐकू पण येणार नाही, इतका जास्त आवाज होता. आणि भरपूर लोक इथे गर्दी पण करत होते. आणि जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स पण बघायला मिळतील. हे बघा, तुम्ही इथे बघू शकतात, एकदम वरती ते घाबरत पण नाही आपल्याला, एकदम इझिली आपल्याला फ्रेंडली होतात आपल्याबरोबर, आणि छानपैकी त्यांचा आनंद ते घेत असतात. पहिल्यांदा मी इथे मोर बघितला, आणि इतका जवळून सुद्धा बघितला. अदरवाईज मी कधी मोर बघितलेला नव्हता. आणि एक्साइटमेंट खूप जास्त होती, कारण की इथे ना खूप वेगवेगळे क्रोकोडाईल्स पण होते, आणि ते क्लिअरली दिसत होते. फिश वेगवेगळ्या कलर्सचे होते, बट एकदम छानपैकी मेंटेन केलेलं होतं. असं अजिबात नाही की खूप घाणवडा आहे किंवा वास येतोय किंवा पाण्याचं ठिकाण आहे, बिलकुल पण नाही, एकदम छान. हे बघा, इथून तुम्हाला मी जवळून मोर दाखवते, किती छान दिसतो. आणि लकीली असं बघितल्यानंतर तो आम्हाला बघितल्यावर त्याने असं पिसारा पण फुलवला. आणि फक्त एकच मोर नाही, तर इथे खूप सारे मोर होते, आणि एकमेकांना ते आवाज देत होते, एकमेकांशी ते बोलत होते. हे बघा, एकदम ब्युटिफुल हे दिसत होतं, खूप छान. आणि त्याचा पिसारा, त्याचा कलर, म्हणजे यांचं सौंदर्य इतकं अट्रॅक्टिव्ह आहे ना की आपल्याला आपण फक्त ह्या गोष्टी कदाचित टी व्हीमध्ये बघतो. मी तरी ॲक्च्युली हे फर्स्ट टाईम इतकं जवळून बघितलेलं आहे, स्पेशली पिकॉक. बाकी तर झूमध्ये मी ॲनिमल्स वेगळे बघितलेत, टायगर, लायन वगैरे, स्नेक्स बघितलेत, पण पिकॉक मी पहिल्यांदाच खरंच बघितला, आणि तो खूप सुंदर वाटत होता. आणि जसं जसं एकमेकांना ते आवाज देत होते आणि दुसरे पाठीमागून येत होते, सो खूप छान. आणि काही बर्ड्स इतके छान होते की त्यांच्या असं कपाळावरती तो तुरा असतो, तो इतका कलरफुल होता. वेगवेगळे प्राणी होते, किंवा असे व्हाईट कलरचे, त्यांची पिंक चोच, असे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे बर्ड्स होते, आणि खूप सुंदर पण वाटत होते. बऱ्याच गोष्टी आम्हाला कॅप्चर करता आल्या, आणि काही गोष्टी आम्हाला कॅप्चर नाही करता आल्या. काही ठिकाणी रेस्ट्रिक्शन्स होते, पण काही ठिकाणी अलाउड पण करत होते. तसं अशा पद्धतीने आम्ही इथे बर्ड सेक्शन्स पण बघितला, रेप्टाईल सेक्शन्स पण बघितलं. आणि त्याच्यानंतर हे बघा, इथे जसं काय त्यांची शाळाच भरलेली असते. मोर पण इथे खूप सारे होते, बर्ड्स पण इथे खूप सारे होते, बदक इथे खूप सारे होते, आणि गर्दी पण इथे भरपूर होती. हे बघा, पोपट आहे इथे. मागे एकदा दाखवलं तर वेगळ्या पोपट होते, आणि हे वेगळ्या जातीचे पोपट आहेत. तर कलरफुल पोपट पण आहे, आणि काही पोपट बोलतात सुद्धा, आणि हे सगळे एकाच ठिकाणी राहतात. मोर असेल, बदक असेल. सो येस, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि तुम्ही पण अशा ठिकाणी नक्की जा जिथे मुलांना एन्जॉय करू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.